नमस्कार मंडळी. बटाट्याची भाजी जर उरली असेल तर काय बनवावं हा प्रश्न पडला असेल तर असे सँडविचेस तुम्ही नक्की बनवून तुमच्या लहान मुलांना देऊ शकता. तर ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आहेत आपल्याला 4. बघू शकता अशा प्रकारे. आणि बटाट्याची जी भाजी उरलेली आहे तिला आपल्याला असं स्प्रेड करायचं आहे ब्रेडवरती. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला त्याला स्प्रेड करून द्यायचं आहे. दुपारी जेव्हा मुलं शाळेतून येतात त्यावेळेला एक्झॅक्टली कळत नाही की आता यांना दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी काय द्यावं, तर त्यावेळेला तुम्ही हे बटाट्याचं सँडविच तुम्ही त्यांना नक्की बनवून देऊ शकता आणि मुलांना फार आवडेल. तर बघू शकता यासारखं आपल्याला सगळं व्यवस्थित असं बटाट्याची भाजी पसरवून द्यायची आहे. दोन्हीही ब्रेडच्या स्लाइसवरती व्यवस्थित अशी पसरवून द्यायची आहे. बघू शकता एकदम व्यवस्थित अशी जेवढी आपल्याला भाजी लागते तेवढी आपल्याला छान व्यवस्थित अशी पसरवून द्यायची आहे. त्यावरती आपल्याला टाकायचे आहेत ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. बघू शकता ऑरिगॅनोने एकदम छान टेस्ट येते आणि चिली फ्लेक्स त्यावरती आपण ॲड करू शकतो. त्यानंतर आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे चीज स्लाइस. एका ब्रेडवरती आपण एक चीज स्लाइस ठेवून देऊयात. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ते सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यावरतून सुद्धा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत म्हणजे आणखीन छान टेस्ट लागेल. बघू शकता अशा प्रकारे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो मी चीज स्लाइस जे आहेत त्यावरती सुद्धा टाकलेला आहे. आणि जो ब्रेड आहे, जो वरतून ब्रेड लावणार आहात त्यालासुद्धा तुम्हाला व्यवस्थित असं बटाट्याची भाजी अशी व्यवस्थित लावून घ्यायची आहे. बघू शकतात अशा प्रकारे छान व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ती व्यवस्थित स्प्रेड करून द्यायची आहे. कारण जेव्हाही खाल त्यावेळेला दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित बटाट्याची भाजी लागली पाहिजे आणि टेस्ट एकदम भारी येतो. कारण मलाही प्रश्न पडायचा की लहान मुलांना आता खाण्यासाठी दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी काय द्यावं. तर नेहमी जेव्हा बटाट्याची भाजी अशी उरते त्यावेळेला मी नक्की लहान मुलांना हे असं बनवून देते. त्यांना फार आवडतं. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बटाट्याची भाजी जर उरली असेल तर असं तुम्ही सँडविचेस बनवून त्यांना देऊ शकता. बघू शकता आणि ह्यांना आपल्याला व्यवस्थित असं पॅनवरती आपल्याला गरम करायचं आहे. असं दाबून दाबून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि पॅनवरती आपल्याला छान व्यवस्थित बटर लावून याला गरम करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी आलटून पलटून. बघू शकता किती छान बटाट्याचे ब्रेड सँडविचेस बनवून तयार झालेले आहेत. व्यवस्थित मधून आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. मग हे तुम्ही मुलांना टोमॅटो सॉस किंवा नॉर्मल जे मेयोनीज वगैरे आहे त्यावरती तुम्ही देऊ शकता. इतके छान आणि इतके टेस्टी लागतात हे बटाट्याचे आणि ब्रेडचे सँडविच. बघू शकता किती छान दिसत आहेत हे आणि लहान मुलांना फार आवडतात. तर तुम्ही नक्की बनवा मंडळी. लहान मुलांना नक्की ट्रीट द्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल
तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या.